नमस्कार. मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक, हर्षवर्धन हायस्कूल, हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रो. गेल्या तासाला आपण गतिविषयक समीकरणं याची माहिती घेतलेली आहात. तर चला तर पाहूया. आज आपण पुढचा जो भाग आहे तो एक समान वर्तुळाकार गती म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. विद्यार्थी मित्रो, घड्याळाच्या सेकंद काट्याचे जर निरीक्षण केलं तर त्याच्या चाली व वेगाविषयी तुम्हाला काय सांगता येईल? विद्यार्थी मित्रो, घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाची चाल जवळजवळ एक समान असते. म्हणजे घड्याळाच्या टोकाची चाल ही एक समान स्थिर असते, परंतु त्यांच्या विस्थापनाची दिशा मात्र सतत बदलत असल्याने त्याचा वेग मात्र सतत बदलत असतो. सेकंद काट्याचे टोक वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने या गतीला एक समान वर्तुळाकार गती असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रो, तुम्ही घड्याळाचं निरीक्षण केलं असेल तर घड्याळाचा काटा, सेकंद जो काटा आहे तो वर्तुळाकार मार्गाने सतत फिरत असतो. या गतीला एक समान वर्तुळाकार गती असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या गतीची आणखी उदाहरणे तुम्हाला देता येतील. तर कोणती आहेत ती उदाहरणं? तर विद्यार्थी मित्रो, हायड्रोजन अणूमध्ये इलेक्ट्रॉनची अणुकेंद्रका भोवतीची जी गती आहे ती गती ही आपल्याला वर्तुळाकार मार्गानं म्हणजेच एक समान वर्तुळाकार गती हे त्याचं उदाहरण देता येईल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पंखा फिरतो त्या पंख्याच्या पात्याची गतीसुद्धा एक समान असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीची गतीसुद्धा आपल्याला एक समान म्हणता येईल. त्याचबरोबर जो पृथ्वीभोवती भूस्थिर कक्षेत फिरणाऱ्या मानवनिर्मित उपग्रहांची गतीसुद्धा एक समान वर्तुळाकार गती ही त्याची उदाहरणं, अशा प्रकारची काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी करून पहा व विचार करा. यामध्ये काही आकृत्या दिलेल्या आहेत. पहिल्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पहिली आकृती दिलेली आहे. ही चौरसाकृती आहे. या चौरसाकृती आकृतीमध्ये जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्ग काढा आणि त्या चौरसाकृती मार्गावर एका बाजूच्या मध्यभागी एक बिंदू व वर पेन्सिल ठेवून एक फेरी पूर्ण करा. एक फेरी पूर्ण करताना तुम्हाला किती वेळा दिशा बदलावी लागेल याची नोंद घ्या. तर या ठिकाणी आपल्याला दिशा, चौरसाकृती आहे म्हणजे 4 वेळा या ठिकाणी दिशा बदललेली आहे. या ठिकाणी एकदा, दुसरी या ठिकाणी, तिसरी या ठिकाणी आणि चौथी या ठिकाणी, अशा प्रकारे 4 वेळा दिशा बदललेली आहे. आता हीच आकृती पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी मार्गावर करा. तर या ठिकाणी पंचकोनी तर 5 वेळा मार्ग बदललेला आहे विद्यार्थी मित्रो, आणि षटकोनीमध्ये 6 वेळा मार्ग बदललेला आहे. म्हणजे जर बाजूची संख्या वाढवत गेल्यास, ती असंख्य केल्यास किती वेळा दिशा बदलावी लागेल? तर जेवढा कोन केलेला आहे तेवढ्या त्या मार्गानं दिशा ही बदलली जाते. व मार्गाचा आकार कोणता असेल, म्हणजेच बाजूची संख्या वाढवत गेली तर वारंवार दिशा बदलावी लागते व बाजूची संख्या वाढवत नेऊन ती असंख्य केल्यास मार्ग वर्तुळाकार होतो. हे या आकृत्यावरून आपल्याला लक्षात येतं. पहिल्या आकृतीमध्ये 4 वेळा या ठिकाणी दिशा बदललेली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये 5 वेळा, तिसऱ्या आकृतीमध्ये 4 वेळा, अशा प्रकारे दिशा ही बदलत असते. आणि अशा प्रकारे असंख्य जर आपण मार्ग बदलला तर वर्तुळाकार दिशागती होते. जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्याने होतो. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. बघा, जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्याने होतो. त्यामुळे तो त्वरणित वेग असतो. जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ गोपनीतील दगडाची गती
सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती ही एकसमान वर्तुळाकार गतीची उदाहरणं आपल्याला सांगता येतील विद्यार्थी मित्रो. तर वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्याने होतो, त्यामुळे तो त्वरित वेग होतो. जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असं म्हणतात. ही उदाहरणं आपण पाहिली. गोपनीतील दगडाची गती, सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती. वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू टी कालावधीमध्ये आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर त्या वस्तूची चाल ही या सूत्रानं आपल्याला काढता येते. चाल बरोबर वर्तुळाचा परीघ म्हणजेच परीघ भागिले काल म्हणजेच चाल बरोबर फी बरोबर 2πr भागिले टी. आर इथं वर्तुळाची त्रिज्या आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रो, दैनंदिन जीवनामध्ये वर्तुळाकार गतीची विविध उदाहरणे आपण शोधायची आहेत. तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्या वर्तुळाकार गतीची उदाहरणं, आपलं सायकलचं चाक आहे वर्तुळाकार गतीचं उदाहरण, गाडीचं चाक आहे. अशा अनेक उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी सांगता येतील. तर एक समान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे. एक गोल फिरणारी चकती घ्या विद्यार्थी मित्रो, तिच्या कडेला एक 5 रुपयाचे नाणे ठेवा आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे चकती गोल फिरवा. चकती जास्त वेगाने फिरवल्यास नाणे कोणत्या दिशेने फेकले जाते याचे निरीक्षण करा. चकतीवर नाणे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून ही कृती पुन्हा पुन्हा करा आणि प्रत्येक वेळी नाणे कोणत्या दिशेने फेकले जाते याचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. तर याचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रो त्या नाण्याची गती म्हणजे ज्या वर्तुळाकार मार्गाने असेल त्या वर्तुळाकार मार्गानेच ते नाणे हे फेकलं जाईल. वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून पाहिल्यानंतर आपल्याला त्याचे नाणे वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जाईल. नाणे फेकले जाण्याची क्षणी ज्या स्थितीत असेल त्यानुसार ते विशिष्ट दिशेला फेकले जाईल. म्हणजेच नाणे वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गतीची दिशा प्रत्येक बिंदूपाशी बदलते. तर नाणे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडेल. ज्या ठिकाणी वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या दिशेनं कुठं ठेवलं असेल त्या स्थानानुसार ते नाणे वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गतीची दिशा प्रत्येक बिंदूपाशी बदलत असल्यामुळे ते नाणे वेगवेगळ्या ठिकाणी पडेल. तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रो याच्यावर आधारित काही प्रश्नांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सोडवलेली उदाहरणे. एक खेळाडू वर्तुळाकार मार्गाने धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो. त्याची सरासरी चाल व सरासरी वेग किती असेल? तर त्यानं पार केलेले अंतर विद्यार्थी मित्रो याच्यामध्ये आपल्याला पार केलेलं अंतर हे 400 मीटर आहे. एकूण पार केलेलं जे अंतर आहे ते 400 मीटर आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 400 मीटर. एकूण विस्थापन 0 मीटर आहे. तो पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येत असल्याने वर्तुळाकार मार्गाने त्याच ठिकाणी येतो पुन्हा, त्यामुळे विस्थापन हे 0 आहे आणि लागलेला वेळ हा 25 सेकंद आहे विद्यार्थी मित्रो. म्हणून सरासरी चाल आणि सरासरी वेग, या ठिकाणी सरासरी चाल आणि सरासरी वेग किती आहे हे विचारलेलं आहे. मग सरासरी चाल जर काढायची असेल तर विद्यार्थी मित्रो आपण अभ्यासल्याप्रमाणे पार केलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. तर पार केलेला अंतर आहे 400 मीटर विद्यार्थी मित्रो आणि लागलेला कालावधी हा 25 आहे. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 16 मीटर पर सेकंद तो पार अंतर करतो आहे. त्याचबरोबर सरासरी वेग विस्थापन हे 0 झालेलं आहे, पुन्हा त्याच ठिकाणी झालेला आहे आणि लागलेला वेळ आहे म्हणून एकूण सरासरी वेग हा 0 आहे. अशा प्रकारे उदाहरणं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर एक विमान 3.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यावर हवेत झेपावले तर विमानाने हवेत यापूर्वी झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केले? तर या ठिकाणी आपल्याला त्वरण दिलेलं आहे 3.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. कालावधी हा दिलेला आहे 30 सेकंद आणि सुरुवातीचा वेग 0 आहे आणि अंतिम या ठिकाणी वेगसुद्धा काढायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्र दिलेला जे आहे ते त्वरण आणि कालावधी दिलेला आहे आणि त्वरण आणि कालावधीची जो संबंधित समीकरण आहे ते यस याबरोबर ut प्लस 1/2 at² हे समीकरण वापरायचं आहे. इथं यस
बघा यू हा सुरुवातीचा वेग दिलेला नाही, टी कालावधी दिलेला आहे, त्याच्या सूत्रामध्ये आपण घालायचं आहे 1/2 ए दिलेला आहे त्वरण 3.2 आणि टी कालावधी दिलेला आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे, हे 1440 मीटर हे त्याचं उत्तर आपल्याला या समीकरणामध्ये टाकल्यानंतर येईल. त्याचप्रमाणे तिसरंही उदाहरण, एका कांगारूची क्षितिज लंब दिशेत 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास त्या कांगारूची हवेत उडी मारतानाची चाल किती असेल. इथं चाल विद्यार्थी मित्र दिलेले आहेत, म्हणजेच या ठिकाणी हे आपण घ्यायचं आहे त्वरण 9.8. बघा, एका कांगारूची क्षितिज लंब दिशेत 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास त्या कांगारूची हवेत उडी मारण्याची चाल किती आहे. तर या ठिकाणी ए 9.8 मीटर पर सेकंद आपण घ्यायचं आहे. यस क्षितिज लंब उंची विस्थापन या ठिकाणी फी अंतिम वेग आणि सुरुवातीचा वेग नाही, तर या ठिकाणी फी वर्ग म्हणजेच फी वर्ग बरोबर यू वर्ग प्लस 22s. याच्यामध्ये आपण किमती घातल्यानंतर आपल्याला त्वरण हे विरुद्ध दिशेनं आहे, वेगाच्या विरुद्ध दिशेने असल्याने ऋणचिन्ह वापरलेलं आहे या ठिकाणी, आणि हे जर कॅल्क्युलेट क्रिया केली तर यू वर्ग बरोबर 49 म्हणजे 49, तर यू इक्वल टू 7 मीटर पर सेकंद. अशाच प्रकारे चौथंही उदाहरण दिलेलं आहे. चौथं उदाहरणसुद्धा तुम्ही अशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्यानंतर न्यूटनचे गतिविषयक नियम असे का होत असेल ते पाहूया आपण. स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागेची हलत नाही. टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसा असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही. फांदी हलवल्यानंतर झाडावरून फल खाली पडते. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतर पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो. या घटनांच्या कारणाचा शोध घेतल्यास वस्तूमध्ये जडत्व असते हे आपल्या लक्षात येते. वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे हे तुम्ही शिकलात. इयत्ता 8वीमध्ये विद्यार्थी मित्रो या गोष्टीचा तुम्ही या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे. टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसा बल लावावं लागते. फांद्या हलवल्यानंतरच फळ पडतं. विजेचा पंखा बंद केला तर काही कालावधी तो फिरतच राहतो. या घटनेचा अभ्यास तुम्ही इयत्ता 8वीमध्ये केलेला आहे. तर या घटनेच्या पाठीमागं हे वस्तूचं जडत्व आहे आणि वस्तूचं जडत्व हे त्याच्या वस्तुमानाशी निगडीत असतं. याही बाबी तुम्ही गेल्या इयत्तेमध्ये पाहिल्या आहात. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमांच्या गुणधर्माचे वर्णन केले आहे म्हणून त्याला जडत्वाचा नियम असं सुद्धा म्हणतात. म्हणजे पहिल्या नियमाला जडत्व असं म्हटलं जातं. ही जडत्वाची सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणे आहेत. तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय आहे हे आपण पाहूया. एका ग्लासमध्ये वाळू भरून घ्या. त्या ग्लासवर एक पुट्टा ठेवा. पुट्ट्यावर एक 5 रुपयाचे नाणे ठेवा आणि आत्ता पुट्ट्याला बोटाने जोरात टिचकी मारा. काय घडते त्याचं निरीक्षण करा. तर विद्यार्थी मित्र हा घरी करून पहा. तर आपण हा प्रयोग जर पाहिला तर त्या कार्डला आपण टिचकी मारली बोटानं तर ते नाणे आहे ते नाणे त्या ग्लासमध्ये पडतं आणि पुट्टा निघून जातो टिचकी मारल्यानंतर. म्हणजेच इथं पहा संतुलित बल आणि असंतुलित बल, बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. रस्सीखेच तर इथं न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जर काय सांगता येईल, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. पहा इथं सातत्य राहतं. जो आपण टिचकी मारल्यानंतर जी विराम अवस्था आहे ती त्या नाण्याची तशीच राहते आणि त्या कार्डाला आपण टिचकी मारल्यामुळं ते गतिमान होतं. म्हणजे विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेत राहतं, सरळ रेषेत एक समान गतीत असेल तर एक समान गतीच राहतं. रस्सीखेच हा खेळ तुम्ही खेळला असाल विद्यार्थी मित्र. संतुलित बल आणि असंतुलित बल. रस्सीखेच खेळ तुम्ही खेळता. दोन्ही बाजूला 2 टीम असतात आणि दोन्ही बाजूला दोरी ओढण्याचा प्रयत्न. जोपर्यंत दोन्ही बाजूने प्रयुक्त बल सारखे असते तोपर्यंत रशी मध्यभागी स्थिर राहते हे तुम्हाला माहीत आहे. इथे तुम्ही दोघांनी लावलेले बल हे समान असते म्हणजे याला संतुलित बल असं म्हणतात. संतुलित बल प्रयुक्त केलेले असते.
असून रशीचा मध्य स्थिर असतो, परंतु ज्यावेळी एका बाजूने प्रयुक्त केलेले बल वाढते त्यावेळी प्रयुक्त बल हे असंतुलित होतात आणि परिणामी बल अधिक बाजूच्या दिशेने प्रयुक्त होते व रशीचा मध्य त्या दिशेला सरकतो. म्हणजे ज्या ठिकाणी बल हे अधिक होतं, जोपर्यंत संतुलित बल असतं, दोन्ही बाजूनी सारखंच ओढलं जातं, त्यावेळी रशीचा मध्य हा स्थिर असतो. परंतु जेव्हा एका बाजूनं लावलेलं प्रयुक्त बल हे अधिक वाढतं त्यावेळी प्रयुक्त बल हे असंतुलित होतात आणि हे परिणामी बल अधिक बाजूच्या दिशेला प्रयुक्त होतं आणि रशीचा मध्य त्या बाजूला सरकतो. विद्यार्थी मित्र, म्हणजेच न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम असा आपल्याला सांगता येईल, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. एखादी वस्तू विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्यरत नसतं. एखादी वस्तू विरामावस्थेत किंवा सरळ रेषेत गतिमान असेल तर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्यरत नसते. प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बाह्य बल कार्यरत असतात, परंतु परस्परांना निष्प्रभ करत असतात. उदाहरणार्थ, टेबलावर ठेवलेलं पुस्तक हे स्थिर असल्यानंतर संतुलित बल हे त्या ठिकाणी असतं, त्यामुळे ते स्थिर असतं. पण प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बाह्य बल कार्यरत असतात, परंतु वस्तूंना निष्प्रभ करत असतात. एकंदरीत परिणाम बल शून्य होतं. न्यूटनच्या पहिल्या नियमानं जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले जाते. त्याचप्रमाणे वस्तूच्या विरम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीत बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलाच्या प्रवृत्त करण्यास असंतुलित बलाचे स्पष्टीकरण दिले जाते. तर अशा प्रकारे संतुलित बल आणि असंतुलित बल यावर न्यूटनचा पहिला नियम हा अवलंबून आहे. विद्यार्थी मित्रो, न्यूटनचा पहिला नियम आपल्याला असा पुन्हा सांगता येईल अशा प्रकारे, जर एखाद्या वस्तूवर कोणतीही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत ती वस्तू असेल तर विरामावस्थेत राहील आणि सरळ रेषेत असेल तर सरळ रेषेत एक समान गतीमध्ये सातत्य असेल. तर अशा प्रकारे न्यूटनचा पहिला नियम. त्यानंतर न्यूटनचा दुसरा नियम आपण अभ्यासूया. विद्यार्थी मित्रो, पहा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. विद्यार्थी मित्रो, तुम्ही मित्राला समान आकाराचा प्लॅस्टिक व रबराचा चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा. पहा विद्यार्थी मित्रो, कृती करा. तुमच्या मित्राला समान आकाराचे दोन चेंडू घ्या, एक प्लॅस्टिकचा आणि एक रबराचा. तुम्ही चेंडूचा झेल घ्या. तुम्ही कोणता चेंडू सहजपणे झेलू शकता? पहा ही कृती करून. प्लॅस्टिकचा का रबराचा? प्लॅस्टिकचा का रबराचा? विद्यार्थी मित्रो, तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकण्यास सांगा आणि तो झेलण्याचा प्रयत्न करा. आता तो चेंडू मित्राला जोरात फेकण्यास सांगा आणि तो झेलण्याचा प्रयत्न करा. कोणत्या वेळी तुम्ही चेंडू सहजपणे झेलू शकाल आणि का? पहा विद्यार्थी मित्रो, कृती करून. तर अर्थात या ठिकाणी आपण प्लॅस्टिकचा चेंडू सहजपणे झेलू शकू. एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेला आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हीवर अवलंबून असतो. बघा विद्यार्थी मित्र, इथं प्लॅस्टिकचा वस्तुमान हे कमी आहे. दोन्ही चेंडूचा वेग हा सारखा आहे, परंतु इथं वस्तुमान हे वेगवेगळं आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा चेंडू आपण सहजपणे झेलू शकतो. म्हणजेच एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान, तिचा वेग या दोन्हीवर अवलंबून असतो. म्हणजेच बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो. या गुणधर्माला न्यूटनने संयोग असं म्हटलेलं आहे. तर संयोग म्हणजेच वस्तुमान गुणवले वेग यांचा गुणाकार म्हणजे संयोग होय. तर या ठिकाणी संवेग संपलेला आहे. विद्यार्थी मित्रो, पहा विद्यार्थी मित्रो, पुढं संवेग वस्तुमानात मोमेंटम म्हटलेला आहे पी, त्याला संवेग. वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजेच संवेग होय. वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजेच संवेग होय. P =
m मल्टिपल v. संवेग ही सदिश राशी आहे. संवेग ही सदिश राशी आहे. म्हणजेच इथं काय सांगितलेलं आहे, दुसरा नियम, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. हा दुसरा नियम आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो या ठिकाणी उदाहरण दिले आहे. समजा यम वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला यम वस्तुमान असणारी वस्तू u वेगाने जात असताना तिच्या गतीच्या दिशेने f इतके बल प्रयुक्त केल्यास t कालावधीनंतर वस्तूचा वेग v होतो. म्हणजे वस्तूचा सुरुवातीचा वेग हा m मास इंटू सुरुवातीचा वेग, m वस्तुमान आहे, सुरुवातीचा वेग m आणि सुरुवातीचा वेग u आहे mu, t कालावधीनंतर तो mv होतोय. म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर बरोबर संवेगात होणारे बदल भागिले काळ किंवा लागलेला वेळ. संवेगात होणारा बदल भागिले वेळ. संवेग परिवर्तनाचा दर म्हणजेच इथं आपल्याला सूत्रानं काढता येईल mv मायनस mu भागिले t. m कॉमन घ्यायचा आहे, v मायनस u भागिले t. इथं येणारा जो आहे तो ma. म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. इथं ma प्रोपोर्शनल f, म्हणजे f इक्वल टू फोर्स. इथं k हा स्थिरांक आहे, ma म्हणजे f फोर्स इक्वल टू m मल्टिपल a. तर अशा प्रकारे हा दुसरा नियम आपल्याला सांगता येतील. संवेगाला परिमाण व दिशा दोन्ही असते. संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने होते, म्हणजे संवेग ही सदिश राशी आहे आता आपण म्हटलेलं आहे. SI पद्धतीनुसार संवेगाचे एकक हे किलोग्रॅम मीटर पर सेकंद आहे आणि CGS पद्धतीमध्ये ग्रॅम मीटर सेंटीमीटर पर सेकंद आहे. जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगात बदल घडवून आणते. वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक बल संवेग बदलाच्या दरावर अवलंबून असते. विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपल्याला न्यूटनचा दुसरा नियम हा या ठिकाणी आहे. सुरुवातीस विरामावस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तूच्या विचारात घ्या. दोन्ही सुरुवातीचा वेग हा 0 असेल. विरामावस्थेतील दोन वस्तू असतील आणि दोन्ही वस्तूचा वेग हा विरामावस्थेत संयोग 0 असेल. समजा दोन्ही वस्तूवर विशिष्ट कालावधी t आहे. ठराविक बल F आहे. हलकी वस्तू जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते, परंतु वरील सूत्रावरून लक्षात येते की दोन्ही वस्तूमध्ये होणारा संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान म्हणजे F असतो. त्यातील होणारा बदल Ft हा सुद्धा समान असतो. म्हणून वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास संवेगातील बदल हा समान असतो. SI पद्धतीमध्ये बलाचे एकक हे न्यूटन आहे. न्यूटन म्हणजेच 1 किलोग्रॅम वस्तुमानात 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल असं म्हटलं जातं. 1 न्यूटन बरोबर 1 किलोग्रॅम मल्टिपल 1 मीटर पर सेकंद. CGS पद्धतीमध्ये डाईन आहे. डाईन म्हणजेच काय, 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाईन बल असं म्हणतात. एक डाईन बरोबर 1 ग्रॅम गुणवले 1 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. विद्यार्थी मित्रो जरा डोके चालवा. उंच उडी मारण्याच्या मैदानी खेळामध्ये खेळाडू जमिनीतील वाळूच्या जाड थरावर पडेल अशी व्यवस्था का केली असते? तर या ठिकाणी तुम्ही विचार करून याचं उत्तर देऊ शकता. विद्यार्थी मित्रो पहा काय सांगितलेलं आहे की उंच उडी मारण्याच्या मैदानी खेळामध्ये खेळाडू जमिनीवर वाळूच्या जाड थरावर पडेल अशी का व्यवस्था केली असते? न्यूटनचा या ठिकाणी तिसरा नियम, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लॅस्टिकची होडी घ्या. एका फुग्यात हवा भरून ती होडीच्या छिद्रावर लावा. होडी पाण्यात सोडा. जसजशी फुग्यातील हवा बाहेर पडेल तसतसा होडीवर काय परिणाम होतो ते पहा. विद्यार्थी मित्रो आपण यात्रेला गेल्यानंतर
यात्रेमध्ये अशा प्रकारची खेळणी तुम्ही पाहिली असतील किंवा अशा प्रकारचा प्रयोग करून पहा. मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लॅस्टिकची होडी घ्या आणि त्या फुग्यामध्ये हवा भरून तो होडीच्या छिद्रावर लावा. होडी पाण्यात सोडा. जसजशी फुग्यातील हवा बाहेर पडेल तसतशी बोटीवर काय परिणाम होतो तो पहा. तर बोट ही पुढं जाईल. जशी हवा फुग्यातून बाहेर पडेल तसतशी बोट ही पुढं जाईल. तर न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या 2 नियमातून बल आणि बलाचे परिमाण याची माहिती मिळते. परंतु निसर्गात बल एकांगी असू शकत नाही. बल हे 2 वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे. बल नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात. ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्यावर बल प्रयुक्त करते त्याच वेळी दुसरी वस्तू ही पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते. म्हणजे ज्या ठिकाणी होडी ही पाण्यात सोडते त्यावेळी त्या फुग्यामध्ये असलेली हवा त्या होडीवर कार्यरत होते आणि होडी पुढे ढकलली जाते आणि फुग्यातून हवा बाहेर पडते. इथं 2 बलाची अन्योन्य क्रिया आहे. म्हणजे 2 वस्तूंमधील बल नेहमी समान व विरुद्ध असतात. ही कल्पना न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमामध्ये मांडली आहे. पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयोग केलेल्या बलास क्रियाबल, तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर केलेल्या बलास प्रतिक्रिया बल असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिकूल बल अस्तित्वात असते. त्याच्या दिशा या परस्पर विरुद्ध असतात. तर क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात परंतु त्याच्या दिशा विरुद्ध असतात. हे आपल्याला न्यूटनच्या 3ऱ्या नियमामध्ये स्पष्ट होत आहे. या ठिकाणी बोटीवर कार्यरत असणारं बल आणि फुग्यामध्ये असणारं कार्यरत बल हे विरुद्ध दिशेनं आहे, एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं आहे. म्हणजे क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात परंतु त्यांच्या दिशा या परस्पर विरुद्ध असतात. म्हणजे या ठिकाणी क्रियाबल व प्रतिक्रियाबल या स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. ही बले जोडीनंच प्रयुक्त होतात. बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. क्रियाबल व प्रतिक्रियाबल एकाच वेळी कार्यरत असतात. क्रिया व प्रतिक्रियाबले वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात. ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात. त्यामुळे ती बले एकमेकाचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. तर इथं डोके चालवा, बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होणे, बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीची मागे सरकणे, अग्निबाणाचे प्रक्षेपण या उदाहरणाचे स्पष्टीकरण न्यूटनच्या 3ऱ्या नियमाच्या आधारे कसे करता येईल. तर आता आपण अभ्यासलेले आहे त्याच्याच आधारे तुम्ही या संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. यानंतर विद्यार्थी मित्र संयोग अक्षतेचा नियम पाहूया. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन मोमेंट. समजा ए या वस्तूचे वस्तुमान यम असून तिचा सुरुवातीचा वेग u1 आहे. बी या वस्तूचे वस्तुमान m2 आहे आणि तिचा सुरुवातीचा वेग हा u2 आहे. संयोगाच्या सूत्रानुसार आपल्याला सुरुवातीचा वेग m1 u1 बी सुरुवातीचा वेग m2 u2 ज्यावेळी 2 वस्तूंमध्ये एकावर आढळतील ए वस्तूवर बी वस्तू आढळेल त्यावेळी f1 आणि f2 बल प्रयुक्त होतील. म्हणजेच ए वस्तू त्वरणित होते व तिचा वेग v1 होतो. म्हणजेच ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग m1 v1. न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार ए वस्तू देखील बी वस्तूवर समान बल प्रयुक्त करते. त्याच वेळी संयोगात बदल होतो. म्हणजे तिचा वेग v2 असल्यास बी वस्तुमानाच्या आघातानंतरचा वेग m2 v2. बी वस्तूवर f2 बल प्रयुक्त होत असेल तर f2 इक्वल टू मायनस दिशा विरुद्ध आहे f1. म्हणजेच m2 v2 हे सूत्रामध्ये घालायचं आहे. इथंच आपल्याला f इक्वल टू फोर्स मास इंटू ॲक्सलेशन ma. तर इथं गणिती क्रिया केल्यानंतर आपल्याला एकूण अंतिम संयोगाचे परिमाण व एकूण सुरुवातीचा परिणाम हे सूत्र मिळते. म्हणजे m2 v2 या सूत्रामध्ये घातल्यानंतर या आपल्याला किमती मिळतात. आणि जर 2 वस्तूवर बाह्य बल कार्यरत नसेल तर त्या सुरुवातीचा एकूण संयोग व अंतिम संयोग सारखाच असतो. वस्तूची संख्या किती असली तरी त्यासाठी हे विधान सत्य आहे. म्हणजे 2 वस्तूची परस्पर क्रिया होत असताना त्याच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल त्याचा एकूण संयोग हा स्थिर राहतो, तो बदलत नाही. म्हणजे 2 वस्तूची परस्पर क्रिया होत असताना त्याच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर एकूण संयोग स्थिर राहतो व तो बदलत नाही. हा न्यूटनच्या 3ऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. टक्कर झाल्यानंतर संयोग स्थिर असतो. टक्कर झालेल्या वस्तूमध्ये संयोग होतो. एका वस्तूचा संयोग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संयोग वाढवला असता. त्यामुळे हा सिद्धांत
पुढील प्रमाणे देखील सांगतात, जेव्हा दोन वस्तूची टक्कर झाली तर त्याच्या आघातीपूर्वीचा एकूण संयोग हा त्याच्या आघातानंतरच्या एकूण संयोगा इतकाच असतो. संयोग अक्षतेचा नियम काय सांगतोय पहा. दोन वस्तूची टक्कर झाली तर त्याच्या आघातापूर्वीचा एकूण संयोग हा त्याच्या आघातानंतरच्या एकूण संयोगा इतकाच असतो. हा सिद्धांत समजण्यासाठी बंदुकीतून मारलेल्या गोळीचे उदाहरण आपल्याला विचारात घेऊया. यम वस्तुमानाची गोळी M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा एकूण संयोग M1 V1 होतो. गोळी उडवण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा वेग 0 असतो, एकूण संयोग 0 होतो. गोळी उडवल्यानंतर देखील नियमाप्रमाणे एकूण संयोग 0 होतो. अर्थात गोळीच्या पुढे जाण्यासाठी बंदूक मागच्या दिशेने सरकते. या सरकणेलाच आपण प्रतिक्षेप असं म्हणतो. बंदूक प्रतिक्षेप वेगाने V2 पद्धतीने सरकते. तर यामध्ये किमती गाठल्यानंतर आपल्याला या प्रकारे हे सूत्र आपल्याला प्राप्त होतं. म्हणजेच बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी कमी असतो. बंदुकीचा संयोग गोळीच्या संयोगाचे परिणाम सारखे दिशा विरुद्ध असतात, त्यामुळे ते संयोग स्थिर असतो. अग्निबाणामध्ये रॉकेटमध्ये अशा प्रकारचं तत्त्व हे वापरलं जातं. या आधारे काही उदाहरण दिलेले आहेत तोफेचं, ते तुम्ही विद्यार्थी मित्र पुस्तकामध्ये पाहून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. या पाठावरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्यायसुद्धा आपण वाचन करून, चिंतन करून, मनन करून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.